निसर्ग आपल्याला सुट्टी देत नाही. आणि आपल्या पिढीनं सगळ्यात मोठं बघितलेलं संकट जर कोणतं असेल तर ते कोविडचं संकट आहे. निसर्गानं वारंवार जाणीव करून दिली, जुळून घ्या, जुळून घ्या. कोरोना कुणी बघितलाय का आपल्यापैकी? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र. कुणाकडे फोटो बिटो आहे का कोरोनाचा? सेल्फी विल्फी काढून ठेवलेला? माणसं साहेब खिडकीतनं बघायची, आम्ही रस्त्यावर कधी येणार, जनावर रस्त्यावर फिरतायत. माणसाला असं खिडकीतून खाली सुद्धा येऊ दिलं नाही. कुठे नेऊन ठेवलं निसर्गानं. आणि त्या 2 वर्षात आपल्याला कळलं हे सब झूट आहे, जगलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आणि आता 2-4 वर्ष झाली, परत गाडी सुसाट निघाली आपली. आता आपण निसर्गाकडे वळून बघायला तयार नाही आहोत. आणि म्हणून पुन्हा पुन्हा निसर्गाकडे वळून बघा. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. 50 गणराज्यांची स्थापना झाली. 56 राज्यांची विभागणी झाली. 62 आपल्यावरती आक्रमण झालं. 69 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 72 घाशीराम कोतवाल नाटक आलं. 75 शोले चित्रपट आला. 79 मुलींच्या शिक्षणाविषयी धोरणं आखली. 82 पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला. 84 मारुती उद्योग समूहानं जगाच्या बाजारपेठेतून भारताचं नाव केलं. 89 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता येईल का याच्यासाठी प्रयत्न झाले. 91-93 आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं. 95 आम्ही गॅट करार स्वीकारला. 2000 पर्यंत कम्प्युटरच्या बाबतीत भारत जगाचा बाप झाला. 2005 पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला. 2007 महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली. 2008-2009 पर्यंत प्रत्येकाच्या दारात नॅनो येईल का याची स्वप्न माणसं बघायला लागली. 2015-16 पर्यंत प्रत्येकाच्या हातात एक नाही 2 मोबाईल आले. 2024 आहोत, आता यान मंगळावर जाईल का याचा विचार माणसं करायला लागली. किती कमालीची प्रगती केली. एकीकडे भौतिकदृष्ट्या आम्ही प्रचंड प्रगती केली. रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, पण आमचं चालणं मात्र सुधारलं नाही. रस्ता सिमेंटचा आहे हो, पण संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही. हातात मोबाईल आले, पण बोलणं सुधारलं नाही. पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आजूबाजूला असणाऱ्या प्राणी, फुला, पक्ष्यांविषयी आमच्या मनात कृतज्ञतेचा भाव निर्माण होऊ शकला नाही. आम्ही कोणत्या प्रगतीच्या गप्पा मारत आहोत? आम्हाला जर प्रगती साधायची असेल तर ती निसर्गासोबत जुळून असली पाहिजे. भूतानसारखा देश आहे आपल्या शेजारी. सगळं जग डोळे विस्फारून सांगत होतं आम्ही एवढी प्रगती केली, तेवढी प्रगती केली. समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि भूताननं सांगितलं आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. समाधान ही गोष्ट अशी आहे, किंबहुना सोय जीवात्मयाचे लाहे तेथ जे होय तया नाम सुख. केवळ आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं म्हणजे आम्ही सुखी होणार नाही. ती आमच्या अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि ती नाळ जर आमची जोडायची असेल तर त्याच्यासाठी निसर्गासोबत जुळवून घ्यावं लागेल. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण निसर्गासोबत जुळून घ्याल, निसर्गासोबत कृतज्ञतेनं व्यवहार कराल, अशी अपेक्षा या निमित्तानं मला व्यक्त करायची. इथं बसलेल्या सगळ्या महिलांना, सगळ्यांना एक विनंती करायची, आपण थोडे थोडे प्रयोग बदलूयात. त्या वटसावित्रीच्या पौर्णिमेला आपण काय करतो? वडाला दोरा गुंडाळतो. आणि काय म्हणतात त्या वडाला? खरं खरं सांग, किती जन्म? किती ताई? 7. पूर्वीच्या बायका म्हणायच्या जन्मोन जन्मी. आता आमची व्हॅलिडिटी कमी होत चालली, आता ती 7 जन्मापर्यंत आली आहे. ते दोरा गुंडाळायचं तर गुंडाळा, नाही तर काय करायचं ते करा. त्या दिवशी एक वडाचं झाड लावता येईल का? ते वाढवता येईल का? अहो वड बघायला मिळेना साहेब. इकडं अजून देऊ बिऊ जरा बरं आहे तुम्ही लावायला, तिकडं झालं रा हिंजवडी वडच नाही. फांदी विकत आणावं लागते, गुंडाळावं लागतंय दोरा. मागच्या वटपौर्णिमेला एका बाईनं ते वहीवर वडाचं चित्र काढलं आणि वहीला दोरा गुंडाळला होता. आणि वडाला जाताना ते तांब्या बिंब्या आता तसलं नाही राहिलं, बिस्लेरीची बाटली असती आणि डायरेक्ट बाटलीने ते वडाला पाणी. तांब्यान फुलपात्र आज खूप दिवसांनी बघितलं साहेब मी. नाहीतर आता कार्यक्रमांमध्ये तांब्या फुलपात्र पण राहिलेलं नाही, ते फक्त सुपारीन साखर पुड्यात राहिलंय. आणि काही दिवसानं तिथं सुद्धा दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. तुम्ही संक्रांत करता की नाही? काय करता संक्रांतीला? हळदी कुंकू. रथसप्तमी पर्यंत चालतंय. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं.
हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्यानं इचरता येत नाही. साहेब मला कळतील तसे हेच वाण आहेत. किती पगार वाढू दे, तुम्ही वाण बदलला नाही मॅडम. चहाची गाळणी, पावडरचा डबा, त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येईना, पावडरच्या डब्याला बिळ पडना, एवढी एवढीशी शॅम्पूची पुडी. ह्या संक्रांतीला वाण बदलायचा. काय देणार वाणात? आणि ते लावायचं आणि वाढवायचं. एवढं जरी बदल, छोटे छोटे बदल केले ना, तरी जगणं समृद्ध होऊन जाईल. छोट्या छोट्या बदलांनी आपल्याला पुढे जाता येईल का? आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या. अरे आपल्याकडे आयुर्वेद आहे. प्रत्येक वनस्पतीचं, प्रत्येक झाडाचं काही ना काही वेगळं महत्व आहे. ते महत्व समजावून घेता येईल का? येणाऱ्या पिढ्यांना ते समजावून सांगता येईल का? अहो, जोपर्यंत झाड समोर असतं ना, तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. पण तेव्हा ते झाड उन्मळून पडतं आणि ती जागा अशी सुनी सुनी वाटते ना, तेव्हा ते झाड आठवत राहतं. आम्ही गावाकडे जायचो ना, गावाकडं झाडं ठरलेली होती साहेब. त्या फांदीला झोका बांधायचा आणि दरवर्षी त्या फांदीला, प्रत्येकाची फांदी सुद्धा ठरलेली होती, याच फांदीला आमचा झोका असणार. पैसे नव्हते हो, आनंद मात्र भरभरून होता. गावाकडे गेलं, असे गुडघे टेकून नदीला पाणी प्यायचं. बोराच्या सीझनमध्ये बोरं, जांभळाच्या सीझनमध्ये जांभळं, आंब्याच्या सीझनमध्ये सगळ्यांचे शर्ट भरलेले, जांभळाच्या सीझनमध्ये 2-4 जणांचे तरी हात गळ्यात. मजा होती. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. आता मात्र सगळं पोरांना चित्रात दाखवण्याची वेळ आलेली आहे. पोरांना गोष्टी सांगायच्या तर त्या सुद्धा झाडांच्या गोष्टी सांगा. त्यांना सांगा काय हा वृक्ष आहे, की आजही कीर्तन झालं विजेला, की काय त्या झाडानं जुळून घेतलं तुकोबारायांशी. पोरांना गोष्टी सांगायच्यात ना, सांगा सुवर्ण पिंपळाची, हाच पिंपळ आहे, इथं ज्ञानोबांची आईनं प्रदक्षिणा घातली. ह्या गोष्टी सांगा. हा तोच वटवृक्ष आहे, इथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी 4 पोरं घेऊन शाळा सुरू केली आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्था उभी राहिली. पोरांना गोष्टी सुद्धा झाडांच्या सांगा. हा तोच मोगरा आहे, ज्ञानोबांनी अपेक्षा व्यक्त केली, इवले सिरोप लाविले द्वारी. आणि हा तोच मोगरा आहे जिथे ज्ञानोबांनी आशा व्यक्त केली की हा वेल गगनाच्याही वर निघून जावा. आम्ही गोष्टी तरी काय सांगतो? एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. पोरग तेच करते कॉलेजला, एक राजा आणि 2 राण्या, एक आवडती आणि एक नावडती. आपण काय पेरणार आहोत? गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. जे पेरणार आहोत ते उगवणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात काय पेरण करायची हे ठरवा. जाताना इतकंच सांगतो, मगाशी जसं मी म्हटलं की ज्ञानोबरायांनीच म्हटलंय की झाडाला घाव घालणारा असो नाहीतर झाड लावणारा असो, झाड त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही. ज्ञानोबरायांची ओवी आहे, झाड भेदभाव करत नाही. हा घाव घालणारा आहे का हा लावणारा आहे, दोघांनाही सारखीच हे देतो. म्हणून निसर्गाकडनं ही कृतज्ञता शिकावी, निसर्गाकडनं हे देणं शिकावं. अरे एक दाणा पेरला तर 1000 दाणे उगवतात, हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाकडनं ही देण्याची दानत आपल्याला शिकता येईल का? शेवटी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक झाड होतं मोठं, त्या झाडावरती, त्या झाडाच्या भोवती एक मूल रोज खेळायचं. आता ते हळूहळू मोठं होत होतं. त्या पोराला झाडाचं फळ घेता यायचं नाही, तर ते फांदी त्याला म्हणायची, ए बाबा तुझा हात पुरत नाही ना, थांब. ते झाड ते फांदी स्वतःहून खाली वाकवायचं आणि मग सांगायचं तोड आता. पोरग खेळत राहिलं, लहानाचं मोठं होत गेलं आणि काही दिवसांनी पोरानं झाडाकडे येणं बंद केलं. जाता येता ते झाड बघायचं, पण मूल काही तिकडे फिरकलं नाही. एक दिवशी जाताना झाडानं आवाज दिला, ए राजा कुठे चाललाय, जरा ये ना, खेळ ना. खेळायला का मी आता लहान राहिलो का, मला बघू दे माझा उद्योग. अरे 2 मिनिट तरी ये. नाही मला अजिबात वेळ नाही. अरे चाललाय कुठे, मला पैसे कमवायचेत म्हटलं. झाड म्हटलं पैसेच हवेत ना, मग इकडे. झाडानं सगळी होती नव्हती तेवढी सगळी फळं त्याच्या पुढ्यात टाकली आणि म्हटलं जा बाजारात कमव पैसे. बाजारात गेला, फळं विकले, मजबूत पैसे मिळाले. 4-10 दिवस ते रोज यायचं, झाडाबरोबर खेळायचं. 5व्या दिवशी पुन्हा गायब. परत 7व्या-8व्या दिवशी, ए बाळा ये की रे, खेळायला आलाच नाही. ते पैशानं कुठं भागतंय का, मला आता घर बांधायचंय म्हटला. झाड म्हटलं माझ्या सगळ्या फांद्या घे आणि एक छोटंसं घर बांध. सगळ्या फांद्या तोडून दिल्या आणि घर बांधलं. 7-8 दिवस झाले,
पोरगं पुन्हा फिरकलं नाही. त्यानं विचारलं आता काय? मला नदीच्या पलीकडे नवीन नगरी आहे, मला जरा नवीन जग बघू दे. किती दिवस मी इथे खेळत बसणार आहे? तुम्हाला आता खोड राहिलंय, याची नाव बनव आणि नदी पार करून पलीकडे निघून जा. राहिलेलं खोडही दिलं, फक्त बुंधा उरला शेवटचा. पोरगं नदीच्या पलीकडे नवीन नगरीत निघून गेलं आणि ते परत फिरकलंच नाही. आत्तापर्यंत त्या बुंध्यावरती अधूनमधून एखादं पान यायचं, आशा होती पोरगं कधीतरी येईल. पोरानं फिरकणं बंद केलं आणि शेवटचं झाडानं विचारलं, आता तग धरण्या इतकी मुळं माझी सक्षम उरली नाहीत, आता मीही संपून जाईल. पण पोरगं जर कधी भेटलं तर त्याला सांगा, जिथे असशील तिथे सुखी राहा. झाडं काय देत नाही तो आपल्याला. आपण जर फिरकलो नाही तर निसर्ग आपल्याला खूप सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्याही काही काही स्वतःच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादा त्यानं ओलांडाव्यात इतकं कृतज्ञ मात्र होऊ नका. आणि झाड ह्या 31 डिसेंबरला आहे ना, शपथ घ्या, व्यसन करू नका. माझी तरुण पोरांना मनापासून विनंती आहे. अहो 31 डिसेंबरला आज साहेब सगळे हॉटेल फुल. 20-25 वर्षाची पोरगं गाडी फास्ट चालवणार, व्यसनाच्या नादी लागून कुठंतरी जाऊन धडकणार. आईबापाची इच्छा असते आमच्या खांद्यावर पोरांनी जावं. 20-25 वर्षाच्या पोराला खांद्यावर घेऊन जाताना काय त्या बापाला वाटत असेल? परमेश्वरानं फुकट दिलेलं एवढं शरीर, लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं तर बघा किती पैसे लागतात आज. आम्ही लिव्हर बिव्हर काही नीट ठेवलं नाही. आणि कोणती धुंदी, कोणती मस्ती. तारुण्य म्हणजे हे नाहीये 31 डिसेंबरला जल्लोषात कुठंतरी ड्रिंक करून आम्ही तो साजरा करणं. या 31 डिसेंबरच्या निमित्तानं जे वर्ष गेलं त्याचं जर असं अवलोकन करा. काय चुकलं, काय करायला हवं होतं, काय केलं नाही, आता नवीन संकल्प काय आहेत, नवीन काय गोष्टी करायच्या. मला वाटतं हा विचार करण्याची ही पूर्वसंध्या आहे. 31 डिसेंबर विचारही करता येणार नाही अशा बेशुद्ध अवस्थेत घालण्यापेक्षा शुद्धीवर राहून येणाऱ्या वर्षाचं स्वागत करता येईल का, मला वाटतं याची काळजी घ्या. आणि सगळ्यात आतापर्यंत साहेब हा जो विषय ना, वृक्ष संवर्धन, हा वेगवेगळ्या अंगानं सांगता येऊ शकेल. आयुर्वेदाचार्याला जर बोलवलं तर तो प्रत्येक झाडातलं आयुर्वेदिक महत्व सांगेल. कुणी एखादा बायोलॉजीचा अभ्यासक बोलवला तर तो त्याच्या पद्धतीनं सांगेल. पण ह्या विषय, झाड हे फक्त जगणं नाहीये. तुमच्या अंगात घातलेला शर्ट झाडांपासून आहे, संध्याकाळी ताटात जे येणार आहे ना ते झाडांपासून आहे, या तांब्यातलं पाणी आहे ना त्यालाही झाडं कारणीभूत आहे, तुमच्या गाडीतलं पेट्रोल आहे ना त्यालाही झाडं कारणीभूत आहेत. कशाला झाड कारणीभूत नाही मला सांगा? प्रत्येक गोष्टीला झाड कारणीभूत आहे. म्हणून झाड हे फक्त जगणं नाहीये, झाड हे जगण्याची प्रेरणा सुद्धा आहे. एक गिर्यारोहक असतात ना, वेगवेगळ्या एव्हरेस्टला इकडं तिकडं जाणार गिर्यारोहक, अशी टीम सगळी निघाली होती कॅम्पला. आणि जाताना त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला त्या हवामानासोबत जुळून घ्यावं लागेल, तुम्ही ते सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः कॅरी करा. अनेक गोष्टी घेऊन हे सगळे गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करायला निघाले होते. त्यांचा जो कोच होता त्यानं प्रत्येक गोष्ट कधी वापरायची, काय खायचं, काय प्यायचं, हे सगळं त्यांना शिकवलं होतं. आणि त्यांना एक कल्पना दिली होती, बघा कधी कधी थंडी इतकी कडाक्याची असेल तुम्हाला सहन होणार नाही, कधी कधी फक्त तुम्ही बर्फ बघत राहाल, दुसरं काहीच आजूबाजूला दिसणार नाही. अशा वेळेस फक्त शरीरावर नाही तुमच्या मनावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही मानसिक दृष्ट्या खचू शकता. या सगळ्यातून तावून सुलाखून तुम्हाला एव्हरेस्ट सर करायचंय आणि परत मागे फिरायचं. 5-25 पोरांची टीम एव्हरेस्ट सर केलं आणि परत निघाली. आणि अगदी आता शेवटच्या टप्प्यावरती 2 दिवसात खाली उतरायचं, सगळेजण खुश होते की अरे आपण एव्हरेस्ट सर केलं, ना शरीरावर परिणाम झाला ना मनावर परिणाम झाला. आणि तेवढ्यातला या 5-25 जणांमधला एक मोठमोठ्यानं हसायला लागला. हे म्हटले शेवटच्या टप्प्यात काहीतरी चुकलं, हे अचानक हसायला लागलंय, याचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय. सगळ्यांनी जाऊन विचारलं काय झालं, तू का हसतोय? तेव्हा त्यानं पुढे असा हात केला आणि बघतो तर काय, सगळीकडे बर्फ आणि त्या बर्फातून एक हिरवगार रूप वरती डोकं काढून पाहत होतं. तेव्हा तो म्हणतो, अरे आपल्यासोबत तर साधनं होती, आपल्यासोबत मार्गदर्शन करणारे कोच होते आणि तरी सुद्धा आपण हे एव्हरेस्ट सर केलं याचा अभिमान आपल्याला आपण बाळगत होतो. या झाडाला सांगायला कोण आहे, आजूबाजूला मदतीला कोण आहे? पण या एवढ्या सुद्धा बर्फाच्छादित प्रदेशातून त्यानं वरती डोकं काढलंच. आणि त्या जगण्याची जी त्याची इच्छा शक्ती आहे ना, झाड फक्त जीवन नाही
तर झाड जगण्याची प्रेरणा आहे हा विचार घ्या आणि काम करत राहा, एवढीच अपेक्षा बाळगतो. झाड लावा, वाढवा, टिकवा आणि वृक्षारोपण याच्या पलीकडे जाऊन वृक्ष संवर्धन यासाठी तुम्ही काम कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.